एकीकडे उन्हाचे चटके लागत असताना दुसरीकडे पुणे आणि साताऱ्यासह तसंच कोकण आणि मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतही ढगाळ हवामानासह हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. मुंबई शहर आणि उपनगरात कमाल तापमान 34 अंशांवर स्थिर राहणार असून हवामान ढगाळ राहील आणि हलका पाऊस पडेल अशी शक्यता आता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तर कुठे कुठे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला पाहूया. सर्वात जास्त पाऊस पडणार ही आपल्या समोर बातमी येत आहे. बघू शकता कुठवर आले हे ढग. आता 2 दिवसात जे काय मोठी गुड न्यूज जे काय मिळणारच आहे हवामान विभागाकडून, जे काय अपडेट हा समोर आलेला आहे. बघू शकता राज्यात उष्णतेची लाट ही अवकाळी जे काय पाऊस मान्सून पूर्व जे काय स्थिती अशी निर्माण झालेली आहे. तर या पूर्वी जे काय सर्वात जास्त परिस्थिती आहे हवामान विभागाने जे काही दिलेल्या माहितीनुसार येत्या 2 दिवसात जे काही केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाबाबत जे काही स्पष्टता ही सर्वात जास्त व्यक्त होत आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील जे काही पावसाचा अंदाज हा कळेल. सर्वात जास्त पाऊस कुठे पडणार आणि सर्वात जास्त राज्यात जे काही हवामानाची जी काही विचित्र अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. काही ठिकाणी जे काही उष्णतेची जी काही लाट ही निर्माण झालेली आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने जे काही हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची जी काही पिकं उद्ध्वस्त झालेली आहे. तर उकाडा आणि अवकाळी या दरम्यान जे काही सध्या बळीराजा आणि सामान्य माणूस हा सर्वात जास्त जे काही पावसाच्या जे काही संभ्रमात हा राहिलेला आहे. तर सामान्य माणूस हा सामान्य नागरिक भरभरून जे काही सर्वात जास्त निघालेला आहे. तर या उन्हामध्ये जे काही तो चटके लागत जो काही सर्वात जास्त जे काही त्याला चटके लागत आहे. तर दुसरीकडे जे काही मान्सून पूर्व पावसाची दस्तकही जे काही मिळत आहे. हवामान विभागाने जे काही खात्याने जे काही मान्सून बाबतची जी काही सूचना ही अपडेट दिलेलीच आहे. तर मान्सून बाबत ही काय अपडेट आहे आपल्या समोरच आहे. येत्या 2 दिवसात जे काही केरळमध्ये स्थिती समजणार सर्वात जास्त. त्यानंतर हे काय पावसाचे जे काही अंदाज हा आपल्या समोर आलेलाच आहे. तर आगमन होणार असल्याचं जे काही हवामान खात्याने स्पष्ट केलेलं आहे. तर पुणे हवामान विभागाने जे काही शास्त्रज्ञ SD सानप हे सर्वात जास्त यांनी जे काही मीडियाला त्या मान्सून बाबत महत्त्वाची जे काही अपडेट दिलेले आहे. केरळमध्ये जे काही मान्सून हा सर्वात जास्त दाखल झालेला नाही, पण केरळमध्ये जे काही सध्या मान्सूनला जे काही पोषक स्थिती निर्माण होण्यास सुरुवात झालेली आहे. तर अंदमान निकोबार जे काही भागात सध्या ढग निर्माण झालेले आहे. तर 2 दिवसात जे काही केरळमध्ये जे काही स्थिती ही समजणारच आहे. तर हवामान विभागाकडून जे काही 26 सर्वात जास्त महत्त्वाची तारीख आहे. तर किंवा 4-5 दिवसात जे काही पावसाचे आगमन होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. आणखी 2 दिवस जे काय आहे त्यामुळे जे काही स्थिती ही निर्माण होणार आहे. तर असंही जे काही सर्वांच्या समोर जे काही स्पष्ट होत आहे. सानप यांनी जे काही सांगितलेलं आहे सर्वात जास्त जे काही पाऊस हा पडणारच आहे. तर असं असलं तरी जे काही सर्वात जास्त नैऋत्य मोसमी वारे ते केरळमध्ये जे काही दाखल होणार आहे. तर 2 दिवसात जे काही केरळमध्ये मान्सूनची स्थिती समजणार आहे. त्यानंतर जे काही महाराष्ट्रात जे काही पावसाचं जे काही सर्वात जास्त थैमान हे घालणारच आहे. पाऊस सर्वात जास्त आगमन कधी होईल हे थेट सांगता येणार आहे. अशी माहिती ही सानप यांनी जे काही सर्वात जास्त दिलेली आहे. त्यात बघू शकता 2 दिवसात जे काही उष्णतेची लाट ही सर्वात जास्त होणार आहे. बघू शकता 2 दिवस म्हणजे किती दिवस. आताची जी काही ब्रेकिंग बातमी आहे. तर दरम्यान अकोला जिल्ह्यात जे काही पुढील 2 दिवसात जे काही उष्णतेचा तडाखा आणखी वाढण्याची जे काही शक्यता असून हवामान विभागाने 27 आणि 28 मे रोजी जे काही सर्वात जास्त उष्ण लाटेचा जो काही इशारा दिलेला आहे. तर या इशाऱ्यामुळे जे काही सर्वात जास्त जे काही लोक हे घाबरून आहेत. तर जिल्ह्यात जे काही तापमानाचा पारा 40 जे काही पार गेलेला आहे. तर नागरिकांना जे काही दुपारच्या वेळेस जे काही सर्वात जास्त विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. प्रशासनाने जे काही केलेले आहे सर्वात जास्त दुपारी 12 ते 4 या वेळेस जे काही शक्यतो घराबाहेर पडू नये. तर भरपूर पाणी प्यावे आणि डोक्यावर जे काही टोपी ही घातलीच पाहिजे. कापड वापरावे जे काही. तसेच जे काही लहान मुले ज्येष्ठ नागरिकांनी जे काही सर्व विशेष काळजी घ्यावी असे अकोला जिल्ह्यात जे काही प्रशासनाकडून जे काही सांगण्यात आलेलं आहे. वाढत्या उकाड्यामुळे जे काही नागरिकांना त्रास जाणवत असून रस्त्यावर जे काही दुपारच्या वेळेस शुकशुकाट जो काय पाहायला मिळत आहे. त्यामुळे जे काही घराबाहेर पडू नका. काही दिवसांपासून जे काही तापमानामध्ये सातत्याने जे काही बदल होत असल्याचे जे काही दिसून येत आहे. गेल्या काही दिवसापासून तापमान 40 अंश सेल्सिअस वरती जे काही अडकून राहिलेलं आहे. स्थिर असल्याने जे काही नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. मात्र हवेत जे काही आर्द्रतेचे जे काही प्रमाण कमी झाल्यामुळे जे काही उकाड्यात जे काही मोठी वाढ ही झालेली असून नागरिक हैराण झालेले आहे. तापमानाचा जो काही पारा हा तुलनेपेक्षा जास्त झालेला आहे. तर बघू शकता आताची जे काही नंदुरबार जे काही शहरामध्ये जोडणाऱ्या रस्त्यावर सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे.
तर सकाळपासून जे काय उन्हाची तीव्रता ही जाणवत असल्याचे जे काय दिसून येत आहे. तर जिल्ह्यात तापमानात जे काही सर्वात जास्त बदल झालेला आहे. सातत्याने होणाऱ्या बदलाचा जो काय परिणाम मानवी जनजीवावरती जे काय होत असून जे काय विशेषतः लहान बालकांच्या जे काय आरोग्यावरती त्यांचा परिणाम होत आहे. रुग्णालयामध्ये जे काही लहान बालकांचं जे काय रुग्णसंख्येत जे काय वाढ होत असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी ही सर्वांनी घेतली पाहिजे. काळजी घेण्याचे आवाहन हे प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. तर अत्यावश्यक जे काही कामाशिवाय जे काही घराबाहेर पडू नये, तसेच बाहेर पडताना जे काही आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे प्रशासनाने जे काही म्हटलेले आहे. जिल्ह्यात जे काही तापमानाचा पारा कमी जास्त होत असला तरी वाऱ्याचा वेग आणि असल्याचे जे काही दिसून येत आहे. तर बघू शकता येणाऱ्या काही दिवसात जे काही तापमान असे स्थिर राहण्याचा जो काही अंदाज हा आपल्या समोर खात्याने जो काही व्यक्त केलेला आहे, हवामान विभागाच्या खात्याने हा व्यक्त केलेला आहे. तर सर्वात जास्त सध्या जिल्ह्याचे जे काही तापमान आहे 40°C वरती गेलेलं आहे आसपास जे काही नोंदवलेले जात आहे. चंद्रपुरात जे काही हायकोर्ट सर्वात जास्त बघू शकता हाय अलर्ट दिलेला आहे. चंद्रपुरात सर्वात जास्त मोठी बातमी. चंद्रपूर जिल्ह्यात जे काही दिवसेंदिवस जे काही तापमानाचा पारा हा वाढताना दिसत असून उष्णतेची तीव्रता अधिकच जे काही वाढलेली आहे. या पार्श्वभूमीवरती जे काही जिल्हा प्रशासनाने जे काही नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे जे काही आवाहन केलेले आहे. काल दुपारच्या सुमारे जे काही अनेक नागरिकांच्या जे काही मोबाईलवर उष्णतेबाबत जे काही अलर्ट हा संदेश प्राप्त झाल्याने काही काळ चिंतेचे जे काही वातावरण निर्माण झालेले होते. तर पुढील 2 दिवसांमध्ये जे काही सर्वात जास्त हीट ही व्यक्त होणार आहे, सर्वात जास्त हीट येणार आहे. सर्वात जास्त जे काही सर्वात जास्त इशारा हा देण्यात आलेला आहे. तर सर्वात जास्त प्रशासनाकडून जे काही सांगण्यात आलेलं आहे, दुपारच्या वेळेत जे काही अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. तर पुरेसे पाणी प्यावे, तसेच उन्हापासून जे काही बचाव करण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने जे काही केलेलं आहे. तर सर्वात जास्त बातमी आपल्याकडून येत आहे तर आपण बघितलीच आहे. तर बघू शकता जे काही सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. त्यामुळे तुम्ही सर्वात जास्त जे काही खबरदारी ही घेतली पाहिजे. महाराष्ट्र सर्वात जास्त गारपीट, मेघगर्जना आणि वादळी वारे हे राज्यात आजपासून जे काही कुठे आहे, येलो अलर्ट कुठे आहे, सर्वात जास्त बातमी भारतीय हवामान विभागाने IMD जे काही बुधवारी जे काही मुंबई, पुणे, ठाणे, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह जे काही सर्वात जास्त जे काही पावसाची जी काही शक्यता जिल्ह्यामध्ये जे काही पावसाचा येलो अलर्ट हा जारी केलेला आहे. त्यामुळे जे काही सर्वात जास्त महाराष्ट्रात मान्सून पूर्व घडामोडांना जे काही वेग आलेला आहे. मुंबई, पुणे, जे काही कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना जे काही हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट हा जारी झालेला आहे. राज्यात मान्सून पूर्व जे काही घडामोडीचा वेग प्राप्त होताना जे काही दिसत असून यामुळे नागरिकांना घामाचे जे काही धारा हा तीव्र उष्णतेपासून जे काही काहीसा दिलासा मिळत आहे. मान्सून राज्यात जे काही दाखल होण्यास जे काही अजून काही दिवसाचा जे काही अवधी हा घेत आहे. त्यामुळे जे काही वादळी वाऱ्यासह जे काही पावसामुळे जे काही कमाल तापमान जे काही काहीशी जे काही घट होत असून वातावरण जे काही काळ जे काही गारवा निर्माण होणार आहे. तर या दरम्यान जे काही बुधवारी जे काही राज्यातील जे काही भागांना जे काही हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. त्यामुळे जे काही सर्वात जास्त हे हवामान विभागाकडून जे काही कळवण्यात येत आहे. यंदा केरळमध्ये जे काही मान्सून वेळेआधी जे काही दाखल होईल असा अंदाज जे काही भारतीय हवामान विभागाने जे काही वर्तवलेला होता. यात जे काही 4 दिवस जे काही पुढे मागे होतील असाही जो काही अंदाज हा व्यक्त झालेला आहे. पुढील 4 दिवसात जे काही मान्सून केरळमध्ये जे काही दाखल होणार आहे असा अंदाज जे काही हवामान विभागाने जे काही व्यक्त केलेला आहे. सध्या मान्सूनची जी काही वाटचाल ही अरबी समुद्र, बंगालचा जे काही उपसागर आणि सर्वात जास्त जे काही बघू शकता कोमोरिन जे काही परिसर आहे आणि अंदमान समुद्राच्या पूर्वेकडील जे काही भागात हे दिसून येत आहे. तर पुढील 2 ते 3 दिवस जे काही दिवसाचा जो काही प्रदेशातील जे काही सर्वात जास्त या प्रदेशात जे काही भागात जे काही मान्सूनचा प्रवाह हा वाढण्यास जे काही सुरुवात होणार आहे, अनुकूल स्थिती आहे अशी माहिती जी काही भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी दिनांक जे काही सर्वात जास्त व्यक्त केलेले आहे. बघू शकता सर्वात जास्त जी काही बातमी आपल्या समोर आलेली आहे. तर राज्यातील जे काही मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि सर्वात जास्त उपनगरात जे काही सर्वात जास्त पावसाची जी काही नोंद ही झालेलीच आहे. त्या सर्वांनी जे काही नोंद घ्यावी. कोकणातील काही जे काही भागात काही दिवसांपासून वादळी पावसासह जे काही नोंद होत आहे. तर हळूहळू जे काही भागात जे काही चष्मा घालावा सर्वांनी. जे काही उष्णतेने सर्वात जास्त जे काही वादळी पावसाचा प्रभाव हा हळूहळू विदर्भाकडे जे काही सरकत जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तर यामुळे जे काही विदर्भातील जे सर्वात जास्त विदर्भवासीय जे काही तीव्र उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळेल
अशी शक्यता आहे. तसेच विदर्भातील जे काही कमाल जे काही तापमानात जे काही पुढील 5 दिवसात जे काही 2 ते 3 दिवसात असं जे काही घट होणार आहे, जे सर्वात जास्त होऊ शकता 5 दिवसात जे काही घट होणार आहे, तर असं होईल ते हवामान विभागाचा जो काही अंदाज आहे. दरम्यान हवामान विभागाकडून जे काही आज काही भागांना जो काही येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. सर्वात जास्त बातमी आपल्या समोर आलेली आहे तर कोकण प्रदेशाचे जे काही ठाणे पालघर येथे जे काही मंगळवारी उष्ण आणि दमट वातावरण जे काही नोंद झालेले आहे. दरम्यान बुधवारी जे काही सर्वात जास्त प्रदेशांसह जे काही बघू शकता रायगड येथे जे काही उष्ण दमट वातावरण जे काही निर्माण होईल. पालघर वगळता जे काही इतर सर्व प्रदेशात जे काही दुपारी आणि सायंकाळी वेळेस जे काही पावसाची जे काही हलक्या सरींची जे काही शक्यता हवामान विभागाने जे काही वर्तवलेली आहे. त्यामुळे सर्वात जास्त जे काही आज येलो अलर्ट हा जारी झालेला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सर्वात जास्त बघू शकता जे काही घाट विभाग हा सर्वात जास्त सांगली सातारा आणि साताऱ्यात जे काही घाट आहेत हे तिथं पण जे काही सर्वात जास्त येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पुणे आणि सर्वात जास्त घाट विभाग हा सर्वात जास्त सोलापूर धाराशिव लातूर बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक बघू शकता. नाशिक विभागात जे काही घाट आहेत ते पण आहे. तर बस सर्वात जास्त जे काही भागांना हवामान विभागाने जे काही येलो अलर्ट हा जारी केलेला आहे. होऊ शकता नांदेड आणि परभणी जे काही जालना हिंगोली आदी सर्वात जास्त जे काही भागात हलक्या सरींची जी काही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे. त्यामुळे सर्वांनी जे काही काटेकोरपणे ही काळजी घेतलेली पाहिजे आणि ही काळजी ही तुम्ही घेतलीच पाहिजे. सर्वात जास्त ही महत्त्वाची आहे. तर काळजी स्वतःची घ्या. राज्यात जे काही या जिल्ह्यावरती आज वादळी पावसाचा प्रभाव जो काही वाढणार आहे, जे काही विभागाकडून जे काही येलो अलर्ट हा जारी झालेला आहे. त्यामुळे सर्वांनी जे काही राज्यात जे काही सर्वात जास्त जे काही राज्यात चालू आहे तर सध्या काही भागात जे काही तीव्र उष्ण आणि काही भागात जे काही वादळी पावसामुळे जे काही नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळणार आहे. तर बघू शकता सर्वात जास्त जे काही पुढील काही दिवस राज्यात जे काही हीच स्थिती कायम राहील असा हवामान विभागाकडचा हा अंदाज आहे. बघू शकता मंगळवारी राज्यातील जे काही तापमान 2 ते 3 अंशांची जी काही वाढ होईल अशी शक्यता हवामान विभागाने जे काही वर्तवलेली आहे. सर्वात जास्त बहुतांश जिल्ह्यात जे काही वादळी पावसाचा जो काही अंदाज हा व्यक्त करण्यात आलेला आहे. सर्वात जास्त भागांना येलो अलर्ट हा दिला असून काही भागांमध्ये हलक्या सरींचा जो काही शक्यता आहे. त्यामुळे सरी ही कोसळणारच आहे. यंदा मान्सून लवकर दाखल होण्याचा जो काही अंदाज आहे. सध्या मान्सूनची अरबी समुद्र बंगालचा जे काही उपसागर कोमोरिन परिसर आणि अंदमान समुद्रातील जे काही उर्वरित भागात जे काही वाटचाल सुरू असून लवकरच या प्रदेशातील जे काही सर्वच भागात जे काही मान्सूनचा प्रभाव वाढेल असाच हवामान विभागाचा जो काही अंदाज आहे. दरम्यान जे काही राज्यात मान्सून पूर्व जे काही घडामोड ही घडणारच आहे. त्यामुळे सर्वात जास्त जे काही महाराष्ट्र मराठवाडा आणि दक्षिण जे काही कोकणातील काही भागात जे काही वादळी पावसाची जी काही नोंद होत आहे. तर नाशिक येथे जे काही 2 दिवसापासून जे काही गारपिटीचा जो काही नोंद झालेली आहे. त्यामुळे सर्वात जास्त सर्वांनी जे काही गृहस्थांनी जे काही काळजी घ्यावी. ते बघू शकता विदर्भात जे काही तीव्र उष्णतेची जी काही लाटे सदृश्य ही स्थिती कायम आहे. तर पुढील काही दिवसात जे काही वादळात जे काही सर्वात जास्त बदल होणार आहे. उष्णतेची तीव्रता काहीशी कमी होईल असा अंदाज आहे. जे काही यामुळे जे काही विदर्भवासियांना जे काही तीव्र उन्हापासून जे काही काहीसा दिलासा मिळेल ही शक्यता ही वर्तवण्यात आली आहे. तर तुमच्या इथं जर काही पाऊस पडत असेल तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा. पाऊस जर का उन्हाळा जो काही चालू असणार आहे बघू शकता राज्यात जे काही मंगळवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जे काही बहुतांश जिल्ह्यात वादळी पावसाची जी काही शक्यता आहे. तर कोकण प्रदेशातील जे काही भागात जे काही उष्ण आणि दमट वातावरण तर काही भागात जे काही पावसाचा अंदाज हा व्यक्त करण्यात आलेला आहे. तर उष्ण आणि दमट वातावरणामुळे नागरिकांना उन्हाची काहिली जे काही सहन करावी लागणार आहे. यात जे काही मुंबईसह पालघर ठाणे आणि सर्वात जास्त महासमावेश हा सर्वांचा जो काही समावेश हा असणार आहे. तर सर्वात जास्त मंगळवारी दुपारी आणि किंवा सायंकाळी ठाण्यात जे काही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. दरम्यान बुधवारी जे काही सर्वात जास्त ठाणे आणि पालघरमध्ये उष्ण आणि दमट वातावरण हे कायम असणार आहे आणि सर्वात जास्त राहणार आहे. असून जे काही मुंबई आणि ठाण्यात जे काही दुपारी किंवा सायंकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने जे काही वर्तवलेले आहे. तर आज येलो अलर्ट कुठे आहे बघू शकता रत्नागिरी रायगड कोल्हापूर आणि घाट हे विभाग आहेत. सांगली सातारा तिथले घाट विभाग आणि बघू शकता पुणे आणि तिथले घाट विभाग अहिल्यानगर बीड सोलापूर धाराशिव लातूर आणि या भागांचा समावेश आहे. तर तुमचं याच्यामधलं कोणतं आहे. नाशिक आणि नाशिक सर्वात जास्त नाशिकमधले घाट विभाग छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड आणि हिंगोली हे सर्व राज्यांची नावे घेतलेली आहे.
बघू शकता सर्वात जास्त हलक्या सरींची जी काही शक्यता हवामान विभागाने जे काही वर्तवलेली आहे. तुमच्या इथं पाऊस पडतोय का मला सांगा. पाऊस पडत नसेल तर तुमच्या इथं जे काय उकाडा निर्माण झाला असेल तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तर आपल्याला समजलं पाहिजे कुठे कुठे काय काय म्हणजे घडत आहे, पूर्ण देशामध्ये काय 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 घडत आहे. मला खाली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा.